जय जवान जय किसान बाजूने पोस्टर बघून राहिले ना तुम्ही अजितदादांचं बघितलं ना। किती वेळा कर्जमाफी करायची बार बार नाही करू शकत आणि आम्ही इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस म्हटलं होतं कर्जमाफी करू तर हे निवडून येण्यासाठी बोललो। विचार करा हा माणूस म्हणून राहिला। अरे आपल्याला शर्म वाटायला पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शर्म वाटायला पाहिजे, शर्म वाटायला पाहिजे आपल्याला। आपण कर्जमाफी बोलून राहिलो, कर्जमाफी बोलून राहिलो, कर्जमाफी होऊन राहिलो। कारण कोणतेही सरकार 5 वर्षात एकाच वेळा कर्जमाफी करते आणि कर्ज काय घेऊन राहिलो आपण माहिती आहे तुम्हाला? झाली आता समजा बच्चूभाऊ कडूच्या नेतृत्वाखाली 30 जून 2026 ला कर्जमाफी झाली। तुम्हाला वाटते कर्जमाफी केली सरकारनं बस निपटलं सगळं शेतकऱ्याचं? अबे नाही, आपल्या बोगंडीवर तेव्हापासून चालू होते स्टार्ट। मग काय होते? साखर महाग, तेल महाग, मीठ महाग, राशन महाग, सिलेंडर महाग, सगळ्या गोष्टी महाग करून घेते। म्हणजे जेवढं कर्जमाफी करते ना शेतकऱ्याची तेवढं त्याच्या दुप्पट ना शेतकऱ्याजवळून काढायचं काम हे सरकार करते। मग 5 वर्षात हे सरकार तुम्हाला असं वाटते, कोणतेही सरकार असो तुम्हाला असं वाटते एका वर्षात एकाच वेळा कर्जमाफी करते कोणताही सरकार आणि मग काय होणार आहे? बोजा आपल्यावर बसते कसा? सगळ्या गोष्टी महाग करतात। मग राशन पासून मार्केटच्या आपल्या मालाला भाव राहत नाही। अबे बेअक्कल हो, कर्जमाफी म्हटल्यापेक्षा मालाला भाव मागणार। 5 वर्ष सतत मालाला भाव राहणार। मालाला भाव राहिल्यावर मार्केटचं जेवढंही असो ना ते राशन पाणी तेल मीठ ते आपण घेऊ शकणार। पण विचार कर 3000 रुपये सोयाबीनले भाव 140 ते 150 रुपये किलो तेल लेका शर्म वाटायला पाहिजे रे, शर्म वाटायला पाहिजे। आणि कर्जमाफीच्या गोष्टी करता। अरे कर्जमाफी केली तर तुमच्या शेतकऱ्याच्या खिशातून पैसे काढते म्हटलं। ते जेवढे कर्जमाफी झाले ना केले ना शेतकऱ्यासाठी करते ना कर्जमाफी तर तेवढाही पैसा म्हटलं हे साधारण शेतकरी म्हणा सगळं शेतकऱ्याजवळून एकखट्टे पैसा काढते। जीएसटीत म्हणा किंवा मालाच्या म्हणजे मार्केटच्या भावातून सगळ्या गोष्टीतून काढते। नाही तर बघा नाही तुम्ही अरे साखर महाग, तेल महाग, मीठ महाग, सगळ्या गोष्टी महाग आले का? आपलं लक्ष शेतकऱ्याचं तिकडे नाही आहे, आपलं लक्ष फक्त कर्जमाफीकडे। आणि एका जण शेतकऱ्याने मला कॉमेंट केली, मला लय बरं वाटलं का नाही बंदे में दम आहे। नाही तर आतापर्यंत सगळं कर्जमाफीचेच कॉमेंट होते आणि काही लोक म्हणत होते अबे बानगुळा तुला समजते काय कर्जमाफी पाहिजे ना आणि मालाला भाव पाहिजे, मालाला भाव पाहिजे। अरे तुला कर्जमाफी पाहिजे ना, आता तुला भेटून राहिलीस मग मालाला भाव कायले पाहिजे? अबे मालाला भाव आता तुला कर्ज घ्यायची गरज पडणार आहे काय? शकुंतला पडणार आहे काय? नाही ना। मग तू मालाला भाव मागणं कर्ज ऑटोमॅटिक फिरल्या जाते आणि तुला गरज काय पडते ना कर्ज घ्यायची? काय पडते? भिकारचोडासारखा मागायची कर्ज। कारण आपल्याला सवय पडलेली आहे पहिल्यापासून। ते सवय कशी मोडणार कर्जमाफीची? तोडात फक्त कर्जमाफी असतो, कर्जमाफी असतो, कर्जमाफी असतो, मालाला भाव नाही। येणारी पिढी ती तशीच करणार कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफी, त्याची पिढी कर्जमाफी कर्जमाफी करणार। म्हणजे आपली भराची अवकात नाही काय? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो आपण मी कसा बोललो कारण मी एक शेतकरी आहे बरं, पण माझ्या अंगावर कर्ज नाही आहे। मी एक शेतकरी माझ्या अंगावर कर्ज नाही आहे कारण मी मालाला भावासाठी जोडतो। कारण मला पुढची पिढी वाचवायची आहे, येणारी पिढी वाचवायची आहे। मला असं वाटलं पाहिजे की येणारी पिढीने शेती केली पाहिजे कारण आपल्या याच्या वागणुकीमुळे येणारी पिढी शेती करणार नाही लेका। कारण गरीबाच्या लेकराचं लग्न होऊन राहिलं, 30-40 वर्षाचे घोडे होऊन राहिले, ते दिसत नाही तुम्हाला का? नाही शेतकऱ्याच्या पोराला पोरी देत नाही का? नाही कारण त्याले आहे कारण आपल्याला मालाला भाव नाही आहे, आपलं पोरग स्वतःच्या पार उभं नाही आहे का? नाही आहे कारण पोरग शेती करून राहिला। सांगितलंय का त्या पोरीच्या बापाला शेती करून राहिला पोरगा? बयकला झालं तिथं काम काहून? आपल्या मालाला भाव असेल ना सोयाबीनला 8 ते 10 हजार असेल ना तर कोणाने तुरीला चांगला असेल भाव 15-16 असेल, कापसाला 15-16 असेल, हरभऱ्याला 10 ते 12 असेल ना तर ऑटोमॅटिक शेतकऱ्याच्या पोराचे लग्न होते। कारण त्याला माहित आहे सगळ्यात जगात सुखी शेतकरी आहे कारण त्याच्या मालाला भाव आहे। पण नाही
आपल्याला चव लागलेली आहे कर्जमाफीची, त्या कारणामुळे आपण कर्जमाफीची वाट पाहतो. आता समजा झालं बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली 30 जून 2026 कर्जमाफी झाली, मग काय अजून कर्ज काढायचं, अजून कर्जमाफीची वाट बघायची. हे धंदे चालू आहे दिसते, हे धंदे चालू आहे. कुठपर्यंत धंदे करा रे हे? अरे मालाला भाव पाहिजे, आपल्या मालाला भाव असेल तेव्हा कर्जमाफी होणार. मालाला भाव असेल तेव्हा कर्जमाफी होणारही नाही आणि पाहिजेही नाही. कारण कर्ज घेणारच नाही तर कर्जमाफी कशी होणार मला सांगा. अरे आपला शेतकरी आपण एकजूट तर नाहीच नाही, पण आपण मालाला भावासाठी लढत नाही, आपण लढतो फक्त कर्जमाफीसाठी. का काढतो आपण कर्ज? काय गरज पडते कर्ज काढायची? अबे युरियाचं पोतं 150-200 रुपयाचं भेटणार, 400-500 भेटून राहिलं ना. डीएपीचं पोतं 600-700 भेटून राहिलं, 2000 झालं ना. ते खताचे पोते सडले 500-600 भेटत, 2,000-3,000 हजाराचे झाले ना. कीटकनाशकाचे औषध किती महाग झाले, साखर मीठ ते मातीचं बुरुजले का? कर्जमाफी कुठपर्यंत चालणार? कारण कोणतंही सरकार एकाच वेळा कर्जमाफी करू शकते ना. आणि मला म्हणता का गरज पडते कर्ज घ्यायची? माझं म्हणणं आहे कर्जमाफी घ्यायची काय गरज पडते सांगा. काही घेण्या देणं नाही आहे, कर्ज घेतल्यानं काही घेणं देणं उलट डोक्यावर वजा आहे. आपण मालाला भावासाठी लढलो ना, आपल्याला मालाला भावासाठी लढलो ना, तर आपल्याला कर्ज घ्यायची काय गरज राहणार? आपला शेतकरी हा एकजूट राहणार, आणि एक म्हणजे आपला शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहणार, आणि या शेतकरीला कुणाला भीक मागायची गरज नाही पडणार. कधी रे 10,000 दे रे, 20,000 दे रे, 15,000, आणि आपले शेतकऱ्याचे पोरं आपल्या घरी राहून शेती करणार आणि आत्महत्या होणार नाही. आपले बापदादाची आत्महत्या झाली तशी आपली आत्महत्या होणार नाही. आपला पोरगा जिवंत राहणार, आपला बापही जिवंत राहणार, आणि येणारी पिढी जिवंत राहणार. तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर, नाही तर मागा कर्जमाफी, भीक मागा, 5 वर्ष भीक मागा. कारण कोणतेही सरकार एकाच वेळा कर्जमाफी करत असते, आणि कर्जमाफी केली ना त्याचं सरकार तर कर्जमाफी करते, कर्जमाफी केला त्याच्यावर बोजा भेटतेस. तर मग काय करायचं? तर त्याच्याजवळून वसूल करणं चालू करते. मग कोणाजवळून? शेतकऱ्याजवळून. मग आपल्यासारख्या शेतकऱ्याजवळून वसूल चालू करते. कायच्या ना कायच्यात काढतेच राहते, कायच्या ना कायच्या काढतेच राहते. तुम्हाला माहिती आहे काय गोष्टी? अरे ते आपली कर्जमाफी करते असन तर आपल्याजवळून काही ना काही कायच्यातून काढत राहते पैसे. कारण त्याला माहित आहे यायचं कर्जमाफी केलं तर याच्याजवळूनच काढायचे, कर्जमाफीचे पैसे आपल्याला याच्याजवळूनच काढायचे आहे शेतकऱ्याजवळून. त्या कारणामुळं हे लोक आपली कर्जमाफी करून आपल्याजवळूनच पैसे उखडते, जेवढे गेलेले तेवढे. म्हणून माझं म्हणणं काय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो एकजूट व्हा आणि मालाला भाव याच्यासाठी ओरडा रे, कंठ फोडा रे. नाही कर्जमाफी, कर्जमाफी कुठे गेलो कर्जमाफी, आणि भावाने कॉमेंट केली ते तर मला बरं वाटलं, आणि म्हणून मी व्हिडिओ बनवून आलो दादा. आणि गरज काय आहे? अरे गरज याची आहे की आपल्याला जनजागृत व्हायचं आहे, एकनिष्ठ व्हायचं आहे, आणि स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे. कारण आपण शेतकरी स्वतःच्या पायावर उभं नाही आहे, आपण आहे सरकारच्या पायावर उभं. स्वतःच्या पायावर उभं कसं आहे? अबे असं तुझी शेती, त्या शेतीच्या वावरावर तू कर्ज काढू आला सरकारजवळून, काढून राहिला ना, म्हणजे काय झाला? सरकारच्या भरोश्यावर खाऊन राहिला ना तू. शेतकऱ्या भरोश्यावर खाऊन राहिला ना. अरे तू असं असला पाहिजे का त्या मालाले भाव येईन दिला पाहिजे. कारण सरकारला हेच वाटते ना, हा शेतकरी हा मापाशी आला पाहिजे, विकटला पाहिजे, यानं म्हटलं पाहिजे मालाला भाव नाही पण मी तुला कर्ज देतो, आणि 5 वर्षानंतर मी हे कर्ज फेडन, म्हणजे सरकार फेडन. तोपर्यंत तू फेडत राह कर्ज घेतलेलं. जेव्हा वाटेल आम्हाला तेव्हा आम्ही कर्जमाफी करू, सरकारचं म्हणणं आहे. कारण 5 वर्षात 1 लाख त्याला कर्जमाफी करावी लागते, बार कर्जमाफी होत नसते. आता 30 जून 2026 कर्जमाफी झाली तर डबल कर्ज घ्यायचा आणि डबल रस्त्यावर निघजा, डबल निघजा. म्हणजे थेट लेट घरानं चिन्हणाऱ्या चोरानं थेट चालू, म्हणजे याला फुल स्टॉप नाही आहे का रे? कुठलीही रेल्वे निघाल्याबरोबर डायरेक्ट स्टेशनवर पोहोचते काय? नाही पोहोचत ना, ते स्टेशन घेऊन चालते ना. मग तसं आपलं का नाही आहे बाबा? आपल्या कर्जमाफीले, आपल्या कर्जाला फुल स्टॉप नाही आहे काय? कुठपर्यंत कर्ज घ्यायचं, कुठपर्यंत घ्यायचं? अरे मालाला भाव पाहिजे ना. कारण 3,000 रुपये सोयाबीन निघतो आपण, 140 रुपये किलो तेल आहे राजा,
5 ते 6 हजार रुपये तूर आहे, 5 ते 6 हजार रुपये कापूस आहे. भाव कोणाला भेटते? मग भाव कोणाला भेटते? पेपरायला भेटते. जेव्हा आपला शेतकऱ्याजवळचा माल आटून जातो तेव्हा जे व्यापारी लोक राहते त्याला भाव भेटते, त्याच्यामुळे भाव वाढते. सोयाबीनचे, तुरीचे, कापसाचे, हरभऱ्याचे वाढते ना. हे माहिती आहे ना तुम्हाला. मग लेका तुम्हाला शर्माने वाटायला पाहिजे काय बे? आपल्याला आपण लाखाचं पीक कवडी मोलाच्या भात देऊन राहिलो पेपरायले. मग विचार करा बरं. अरे काही बोलून, काही चालून, काही करून काही पटलेले तथ्य आहे का रे? नाही आहे ना. मग तुम्हाला समजायला पाहिजे का आपण शेतकरी हा दबलेला आहे. कारण आपण कितीही पिकवतो, कितीही लाखाचं मोलाचं पिकवतो, आपण कितीही चांगला आपल्याला ॲव्हरेज बसू दे, इका तर लागतेच आपल्याला कवडी मोलानं. आपण लाखही लावला तर आपल्याला कवडी मोलाच्याच भाव विकायला लागते. मग काही वाटलं तुम्हाला, काही वाटून राहिलं कारण सांगलं आपण एवढं करूनही राहिलो, काही वाचून का नाही राहिलं? कारण कास्तकार म्हणा, शेतकरी म्हणा, हा कधीही आत्मनिर्भर बनला नाही. का नाही बनला? कारण सरकारने बनवून दिलं नाही आपल्याला. का नाही बनवून दिलं? कारण त्याच्या भरोशावर आताही खाऊन राहिलो आपण. काहून? कसं खाऊन राहिलो? कारण कर्ज आपण त्याच्याजवळून घेतो ना. आणि मग काय आपल्याला भरावं लागते. 5 वर्षांनी एक वेळा कर्जमाफी करते. वाटलं नाही मग आपल्याला दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यावर आपण कर्जमाफीचा बोंबल्या मारतो. मग रस्त्यावर निघतो. मग तो एक कर्जमाफी करून देते. ठीक आहे. मग अजून कर्ज काढतो आपण, अजून तेच लेट करानं. त्याच्यानं काय झालं? आपण आत्मनिर्भर आहे काय? आत्मनिर्भर बनण्यासाठी आपल्याला पाहिजे मालाला भाव. तुम्ही मालाला भाव म्हणता काय? नाही म्हणत. कधी तोंडातून तुमच्या मी ऐकलं नाही आतापर्यंत. पण मला ऐकायचं आहे. कधी एक शेतकरी मला भेटला तसरे म्हणून, मला लय बरं वाटत त्या माणसाचं. कमेंट केली, दादा कर्जमाफी नको, मालाला भाव पाहिजे. सगळ्या गोष्टी मार्केटच्या वाढलेल्या आहे आणि पिकाचा भाव कवडी मोलाचा आहे. मग माझं म्हणणं एकच आहे, करे वाघा तू सांगितलं कमेंट करून, आता तुझी कमेंट मी व्हायरल करणार. मग विचार करा तुम्ही. अरे मालाला भाव पाहिजे, कर्जमाफी नाही पाहिजे रे. कर्ज घ्यायचीच गरज नाही पडणार ना मालाला भाव असला तर. कर्ज घ्यायची गरज पडणार काय मालाला भाव असला तर? नाही ना. मग माझं म्हणणं एकच आहे की मालाला भाव द्या रे बाबा. कर्जमाफी कायला करता? मालाला भाव दिला तर आम्हाला कर्ज घ्यायची गरज नाही पडणार, तुमच्यापाशी याची गरज नाही पडणार. आम्ही आत्मनिर्भर होणार. आणि शेतकरी आपला आत्मनिर्भर का नाही आहे? ह्याच कारणामुळे आपल्याला, कारण सरकारनं आपल्याला पालतू बनवून ठेवलं आहे आणि आपल्याला सवय लागली कर्जमाफीची. त्या कारणामुळे आपण कर्जमाफीच करत राहतो. कर्ज काढत राहतो, भरत राहतो. कर्ज काढत राहतो, भरत राहतो. कर्ज काढत राहतो, भरत राहतो. म्हणजे नको साया तू, नको हो नील, नको हो कर्जमुक्त. नुसता कर्ज द्यायच्यातच मरत राह. म्हणजे आता बापदादाही मेला, येणारी पिढी मरणार आणि तिची लेकरबाई मरणार. हे कधी बंद होणार? हे बंद केव्हा होणार? जेव्हा तुम्ही ठरवणार का नाही आता कर्ज घ्यायचं नाही, आता मागायचं मालाला भाव. कळलं काय? फॉलो करा, शेअर करा. बरोबर बोलतो कमेंट करून सांगा. जय जवान जय किसान.